पोलीस खातीर रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचेर कांय व्यक्तींनी एलिगेशन केले 2-3 दीस पयलीं की कोणे तरी 2 कडेन लग्न केलें. आतां हेजेर पयलीं म्हाका दिसता आमचे रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटान प्रेस नोट दिल्लो, बट प्रेस नोटान सगळ्यो गोश्टी स्पेसिफाय जायना. पुलिसेचो जो मनीस जो लग्न जाल्लो आनी आमचेर एलिगेशन केल्ले रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचेर आमचे सब रजिस्ट्राराचेर डिटेल खबर नासतना एक ते पॉलिटिशनाक संवय जाल्ली आसा आनी स्पेशली ओपोजिशन जे आमपोट सगळे वयता ते नाचता. एक लग्न जाल्ले तेच मनशाचे बार्देज तालुक्यात आनी एक लग्न जाल्ले पणजे तालुक्यात, म्हणजे तिसवाडी आनी बार्देज तालुक्यात. आतां एलिगेशन केलां की ताका खबर ना. आतां आमी सिस्टमाचो रजिस्ट्रेशन जे आसा मॅरेजीचें की इफ दे आर गोवन ओरिजिनाचे जे आसा तांकां बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी आनी ते एफिडेवीट स्वेर करता की ते आमी गोंयकार न्ही आनी गोंयकार भायलो जाल्यार ताका मागीर आमी दे हॅव टू स्वेर एन एफिडेवीट दॅट इज नो अवेलेबिलिटी ऑफ बर्थ सर्टिफिकेट एंड देन वी टेक आयदर अ पासपोर्ट कॉपी और वी टेक द स्कूल लिविंग सर्टिफिकेट. नाव दीस शेख फिरोज मोहम्मद रफीक जेचेर एलिगेशनां केल्लीं आसा तेणें जे पयलीं 2017 मार्चान 2017 बार्देजान लग्न जालो आनी 2017 he gave a declaration, he gave his identity of passport, and he said that in his declaration in the affidavit he said that he was born in Mumbai in 1987 and I said that I personally belong to this correction and he gave a certificate to produce it before civil registration by way of his passport copy, and based on that he was civilly married with the witnesses. आणि हे सगळे डॉक्युमेंट दिल्ले पयलीं 2017 मार्च 2017. सो बेस्ड ऑन दॅट ही वॉज मॅरीड. 2018 तो पणजे येता आनी पणजे येवन म्हणजे आमचे तिसवाडी तालुक्यान तो शेख फिरोज मोहम्मद रफीक म्हणटा. पयलीं म्हणटालो फिरोज मोहम्मद रफीक शेख आनी आतां म्हणटा शेख फिरोज मोहम्मद रफीक. आनी थंय ताणें एफिडेवीट दिता की ही गिव्स एन एफिडेवीट दॅट आपणाची शाळेची जी कुडाल गांवची सर्टिफिकेट लायता and says an affidavit that he does not have a birth certificate. Now these names when they are put in such a way, आता माझे कडेन एंटायर प्रूफ आसा दोनूयचे, इट इज देयर टू सी, म्हाका पटून दिवचे. एंटायर डॉक्युमेंटेशन इज हियर. एलिगेशन्स आर मेड खंय तरी आमचे रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचे ऑफिसर जे आसा तेंचेर डावट खाता की ते कितें तरी पयशे घेता आनी कितें करता आनी रजिस्ट्रेशन केलें. हांव आमच्या प्रतिमा बाईक सांगता की म्हाजें नांव ताणें घेतलें न्ही, निलेश काब्राल पळोवपाक जाय. ह्यो गोश्टी जेन्ना जाता आमचे पयलीं रजिस्ट्रेशन जाता आमी 15 दीस नोटीस मारता. 15 दीस नोटिसान लोकांक येवन नोटीस बोर्ड आसता. 15 दीस नोटीस शॉर्टकट रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट केन्ना मारना, पूण 15 दिसाचो नोटीस जो पिरियड आसा शॉर्टकट मारता कोण? थोडे लोक कोर्टान वयता, कोर्टांतल्यान ऑर्डर हाडटा, APPची ऑर्डर हाडटा आनी APPची ऑर्डर घेवन लग्न तेन्नाच जाता. ते शॉर्टकट मारता, 15 दिसाची वेव ऑफ करता. आमी करना. तर तिणें वचून एलिगेशन कोर्टान करपाक जाय आशिल्लें, ती गोश्ट. पूण म्हजें सांगपाचें कितें आसा, तो कायदो आसा तो हांवें ऑलरेडी दुस्ती करपाचो हांवें घेतला आनी इतलें सिंपल जाता की 15 दिसांनी भितर विदावट दॅट पिरियड पीपल आर गेटींग मॅरीड. आज हो शेख फिरोज मोहम्मद रफीक आनी दुसरें नांव तेजें डिक्लेअर केल्लें की फिरोज मोहम्मद रफीक शेख. आतां जर असले नांवाचे आनी कितले 100 जाण आसतले, हांव तेजें नांव म्हणना, पूण सगळ्यांचेर जर आमी फाल्यां जशी इन्क्वायरी करपाक लागले आनी जरी तरी लोकांक मागीर एलिगेशन करता लोकांक सतयता म्हण. सो बेसिकली नाव दॅट पर्टिक्युलर लेडीज हूम ही हॅज ड्युप्ड हॅव टू गो टू द कोर्ट आनी तेजे जी मॅरेज जी आसा ती एनल करपाक जाय. दीस इज अ प्रोसिजर. आतां सिंप्लिफाय जे प्रोसिजर आमी आतां केला मॅरेज ऑनलायन आनी जे डॉक्युमेंट पयलीं कितें जातालें की डॉक्युमेंट फिजिकली दिताले, हे डॉक्युमेंट पिसताले आनी अनफॉर्च्युनेटली आमचे कडेन 2017चे आनी 2018चे एंटायर सेट ऑफ डॉक्युमेंट म्हजे कडेन आसा. सो इट इज गूड. नाजाल्यार कितें जाता की ते पिसता आनी टॅटर जाता आनी ते मेवना. पूण आज आमी ऑनलायन रजिस्ट्रेशन केल्लें आसा
आतां ऑनलायन रजिस्ट्रेशन करता फायदो कितें की असली गोश्टी आमचो सर्च रिपोर्टा भितर जे आतां रजिस्ट्रेशन जाता आतां आमी स्कॅन करून फाटले घालूं ना आतां ते स्कॅन करून आमचे फाटले चालू आसा टू मर्ज वीथ द मॅरेज रिकॉर्ड सो दॅट नांव घातलें जाल्यार हे नांवाचो आनी खंय गोंयांत लग्न जाला हो आमकां आतां कळपाक लागता सो आयच्यान आमचें मॅरेज रजिस्ट्रेशन जें आमी केल्लें आशिल्लें जी ऑनलायन करपाचो हे डॉक्युमेंटूय सेव जाता ऑटोमॅटिकली आनी एंटायर गोंया भितर क्लिक ऑफ अ बटन जर चॅक करपाक जाय रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाक तांकां ती नांवां मोरलेस मॅच जाता ती येता मागीर फादर्स नेम चेंज जाता मदर्स नेम चेंज जाता जाल्यार मागीर नो प्रॉब्लम पूण मोरलेस जाता सो दे कॅन हॅव अ फॉर्मल इन्क्वायरी सो दॅट आर प्रोसिजर ऑफ ऑनलायन मॅरेज रजिस्ट्रेशन this BJP government has started under the leadership of Dr. Pramod Sawant is for the very purpose to see that असले fraud फुडें जायना म्हण हेजे पयलीं जी केल्ल्यो आशिल्ल्यो इट इज हॅपनिंग आमी काय करूं शकना आनी एलिगेशन जे ताणें केला की तोच मनशान दुमींग तो सब रजिस्टर आसा तेणें दोनूय मॅरेज रजिस्ट्रेशन केला इज टोटली फॉल्स प्रतिभा बाय तुका हांव सांगूंक सोदता की केन्ना कितें आसा न्ही तुमी जेन्ना एलिगेशन करता एक मेळा न्ही म्हाका मेळा म्हाज्या डिपार्टमेंटान हांव एक्सेसेबल आसा कितें शो करपाचें आनी कित्याक करपाक जाय सो तुमी येवन म्हाका मेळा म्हाका एक मॅसेज घाला म्हाका मेळा एक्सप्लेन करा आनी खंय तरी हांव तुका सोल्युशन वा खंय तरी पळयना जाल्यार मागीर तुमी कितें करा लोकांक डिसेबल करची गरज ना पीपल शूड नॉट सफर आज जर आमी स्ट्रिक्ट करपाक जाय आनी खुबशी गोश्टी आमी करूं शकता पूण अल्टिमेटली एकट्याक लागून बाकीचे सफर जाता सो ह्यो गोश्टी ज्यो आसा म्हाका दिसता व्हेरी क्लियर की हे जे गोश्टी तेणें पयर एलिगेशन केले रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाक इज टोटली फॉल्स आनी इट इज ऑल फॉर नो रिजन ऑन द कॉन्ट्ररी शी इज अ एडवोकेट शी शूड हेल्प दॅट पर्सन टू फायल बेगामी and she should file in the court against this particular Sheikh Firoz Mohammad Rafiq for having 2 marriages. She should have helped them understand and show करपाची गरज नाशिल्ली. So this is one statement I want to make. Second जे आसा जशें हांवें सांगलां की मॅरेज ऑनलायन रजिस्ट्रेशनाचो पर्पज कितें आनी आमचो पर्पज करपाचो टू सी दॅट लायनी स्टॅप डुप्लिकेशन जायना फुडाराक आनी आमचे जे फाटली मॅरेजीस जे आशिल्ल्यो इतले वर्साचे आमी ऑलरेडी इन्फोटॅक मार्फत स्कॅनिंग चालू केला आनी स्कॅनिंग करून ते आमी अपलोड करतले अपलोड करतरी आमच्या सिस्टमा भितर येतले आनी देन इट विल बी अवेलेबल टू अंडरस्टँड वॉट इज आर प्रॉब्लम्स सो दिस इज अ सोल्युशन आय हॅड प्रिवियसली फाउंड अँड दॅट इज वाय वी मेड मॅरेज ऑनलायन कंपल्सरी she has made allegations yeah, this is a fraud of course this is no I have done no this is my papers are investigation म्हणजे फ्रॉड म्हणल्यार कितें एक मनीस 2 फाटी लग्न जाला एक जाला एक डॉक्युमेंट लायला त्याने बर्थ सर्टिफिकेट आपणा कडेन ना आनी एक कडेन बर्थ सर्टिफिकेट लायला एक पासपोर्ट कॉपी लायला सो ही हॅज स्वर्न एन एफिडेविट सो तेणे एफिडेविटाचेर आपणाचें नांव एक कडेन शेख फिरोज मोहम्मद रफीक घातला आनी दुसरे कडेन तेजें तुमकां सांगलां न्ही आपणाचें नांव तेजें फिरोज मोहम्मद रफीक शेख घातला आतां तो कितें बापायचें नांव 2 कडेन घालूंक ना ताचेर एक कडेन मॅरेजीचेर बर्थ सर्टिफिकेटीचेर आपण अणकोला खंय तरी जाला म्हणला तेणें आनी तेणें स्कुलाची लिवींग सर्टिफिकेट लायल्या तितूंत तेज्या बापाच्या आवयचें नांव ना आतां तेका मॅरेज करपाक जाय सो तो सेल्फ डिक्लेरेशन दिता सो इट इज एक्सेप्टेबल अंडर लॉ सो तेणें फ्रॉड केला आमच्या डिपार्टमेंटान फ्रॉड करूं ना सो आतां तो एक्शन शी आतां रजिस्ट्रेशन अरे एफिडेविट गेला सो नाव आमचे दे हॅव टू फायल द लेडीज हॅव टू फायल फॉर डॉक्युमेंटेशन फायल फॉर बेगामी which is getting married in 2 places one man getting it is not allowed in law न्ही but you don't understand see now first we'll have to identify whether these men see I will explain Avasta Sheikh Firoz Mohammad Rafiq of 30 years of age his marital status unmarried profession service born in the ward of Kotar Mumbai village Mumbai and residing at Mercedes Tiswadi this is what he has declared दुसरे जे आसा मॅरेजीचेर दिस इज डन इन पेंजीम दुसरे तेजें नांव आसा मोहम्मद रफीक शेख एज 29 years of age अनमॅरीड आनी बॉर्न इन मुंबय रेजिडेंट ऑफ आल्तो पर्वरी आतां आमकां पयलीं कोणी तरी कंप्लेन करूंक पडली शो केलो म्हूण जायना आनी मागीर इन्क्वायरी करूंक पडली जे हे 2 गोश्टी आसा
और शेख फिरोज मोहम्मद रफीक आणि फिरोज मोहम्मद रफीक शेख एक पुलीस जाले. अरे 15 दिवसांचं 21 दिवसाचं नाल्यार एकटो विचार मरे तुमी पावल जाता. अरे विटनस आसा मरे विटनसाचें नांव सांगता मरे. एक कडी आसा हां. अरे बट यू डोंट अंडरस्टँड. अरे बस 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 तुम्ही पयलीं पयलीं एक मिनट ताका सांगता. कॅन्जील आमचो आतां कोविडांतलो बॅच चल्ला न्ही सो हांव ताका सांगता. म्हजें सांगपाचें कितें आहा सी यू आर आस्कींग द डिपार्टमेंट टू फायल अ कंप्लेन. ना डिपार्टमेंट दॅट वे देर आर इन अ डे इन अ डे देर आर ऑलमोस्ट 300 मॅरेजीस वीच आर हॅपनिंग. So who is genuine, who is bogus, that is why we have put a system online, marriages online, and their documentation are traced. Now if somebody is swearing an affidavit, a self-declaration, and he is saying one he is getting married in Panjim, I mean Tiswadi Taluka, and one in Bardesh Taluka, so how will we complain? Now somebody has to file a complaint, no? Nobody has filed a complaint. You can show me the complaint copy if somebody has filed, so that we can do the inquiry to find whether Mohammad Rafiq Sheikh of who is saying who is like this and this fellow is the one and the same person. We will do it, no issues. We will do it, but somebody has to file a complaint. ना अमेंडमेंट नाही. आम्ही मॅरेज ऑनलायन अमेंडमेंट हाडपाक गोष्टी दुसरी गोष्टी अमेंडमेंट हाडून टायट केले जाल्यार लोकांक जे जेन्युइन लोक आसा तांकां टायट जातले म्हणजे त्रास जातले मागीर आमकांच गव्हर्मेंटाचें इलेक्शन करतले. सो आमी कितें केलां की ऑनलायन रजिस्ट्रेशन केलां मॅरेजीचेर. सो सर्च रिपोर्ट मारलो जाल्यार जेन्ना ते टायप करता पळय ती नांवां येता असली नांवां आनी कितले जाण लग्न जाल्या आतां केलां ते. सो सगळे जेन्ना आमी अपलोड करतले तेन्ना आमकां सगळ्याचे डॉक्युमेंट येतले. सो तेन्ना मे बी वी कॅन टेक केअर. 5 डॉक्युमेंट सुद्धा करतो. आपण 5 डॉक्युमेंट चालू केले आम्ही अपलोड करून म्हणजे स्कॅन करून एक एक विचार. आता म्हाका अजून लक्षात ना पूण दिसाक 30-40 लग्न जाता एक एक तालुक्यात मेजर. थोडे बारीक तालुक्यांना दिसाक 5-6 जाता. सो तुका जाल्यार डेटा आज पासून कितलो जालो म्हाका लक्षात ना. आय विल गिव इट नेक्स्ट टाइम. सर फाटल्या वर्षाचं कितल्या वर्षाचं बॅकलॉग तुम्ही अपलोड करता? ना फूल जे आपलं मॅरेज जे आसा जे पयलींच्यान जे जाल्ले आसा 19 केन्नाच्यान आसा पळय तेन्नाच्यान सगळे आमी अपलोड करतले. आतां वी वॉन्ट टू गिव अपलोडेड सर्टिफिकेट. सो डॉक्युमेंटेशन स्कॅनिंग चालू केल्लें आसा. सो ते आमी भितर करतले. हे बोथ मॅरेजीस आतां कोर्टान वचून जाल्यार काय ना 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 नॉर्मल प्रोसिजर न्हू तुमची मध्ये गॅप आसता रे. एकटा विचार 15 days or 21 days. एका 15 डेज आसा न्हू. एका 15 डेज आसा. एका नोटीस पिरियड नोटीस व्हेरीफाय करता तरी आमी करना. आमी कितें करता 15 डेजाचो कितें आसता की तूं इंटेंट टू मॅरी दिता फर्स्ट सिग्नेचर जाता. आमी नोटीस पिरियडाचेर प्लेस करता की हो मनीस लग्न हे मनीस आनी हो मनीस लग्न जाता. सो मुस्लीम आनी हिंदूचे आनी कॅथलिकाचे दुसरे फॉर्मेट आसा. कॅथलीक रिलिजनान फर्स्ट सिग्नेचर करून ती धाडटा इगर्जीन आनी इगर्ज मागीर सर्टिफाय करता की सेकंड जाल्या आनी तेंची सर्टिफिकेट घेवन आमी मॅरेज रजिस्ट्रेशन करता. इन केस ऑफ हिंदू आनी मुस्लीम we place on a notice board who has intent to marry. So people have to go and see and give a complaint. So in both these cases 15 days publish केल्ली हांगा आसा म्हाजे कडेन. सो दोगांयचे नोटीस बोर्डार 15 दिसां मारले कोणा ऑब्जेक्शन हाडूं ना. सो इट वेंट एंड अहेड फॉर द सेकंड सिग्नेचर एंड दे वर लिगली मॅरिड. सो प्रोसिजर लॅप्स काय ना. सांग सी somebody cannot bring. आता हांव सांगू पेपराचेर बातम्या येवप आनी प्रेस स्टेटमेंट करप आज हांवें प्रेस केला व्हेरीफाय करपाक. त्या मनशाक जर कंप्लेन घेतली आनी आमी तेजेर एक्ट करूं ना जाल्यार तूं म्हाका विचारूंक शकता. सो म्हाका कंप्लेन दाखय न्ही तेजी दिल्ली आसा ती म्हाका दाखय मरे हांव एक्ट करता. पूण जे पर्यंत कंप्लेन दिना हाव वील एक्ट. सी यू कॅनॉट सी शेख फाल्यां होच मनीस मागीर दुसरो जालो जाल्यार कितें करतलो. सो लेट समबडी कंप्लेन एंड देन आय वील एक्ट. Then I will make an inquiry, witness आपयतले सगळे गोष्टी ज्यो आसा we will make a thorough examination and we will give. So to do this हे करपाक that person has got a authority. जी दुसरी बायल आसा or जी पयली बायल आसा हे म्हणटा सपोज one and same person तेणे बिगामी केस फायल करपा जाय. पुलीस स्टेशन फायल कर हेणे तेका धोका दिला दुसरे कडेन लग्न जाला तें तेणे करपाचें. इट्स अ लॉ. इट इज नॉट मेड बाय मी निलेश काब्राल or आमचे गव्हर्मेंटान. इट इज अ लॉ. So she has to file that case. She has to file a complaint. She has to ask for
एगेन्स्ट हिम सो वील हेल्प देम डॉक्युमेंटेशन दिवपाक सगळे डॉक्युमेंट आमी दिता नो इशू अशेंच बेजिसचेर आतां सरनेम्स आनी नेम्स चेंज जावपाचे प्रकार घडटा तेजेर तुमचे अमेंडमेंट जातले सरनेम म्हणल्यार नावांचे चेंज आडनांव One बदलता Bhuvan's are changing it to Bhuvan. आवटसायडर्स ना अच्छा चेंज ऑफ नेम एक्ट चेंज ऑफ नेम सी पळय चेंज ऑफ नेम एक्ट जो आसा हो 1919 जाल्लो आनी तेन्ना हो चेंज इन नेम एक्ट जो आसा हो सेंट्रल गव्हर्मेंटाकूय गेल्लो आनी तेन्ना सेंट्रल गव्हर्मेंटान सांगलां की बर्थ सर्टिफिकेटाचेर नांव चेंज जायना आनी फॉर्म बी म्हूण केलें सो बेज ऑन दॅट 1990 एक्ट केलो आनी ते एक्टाचे बरोबरी ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट आसा ती तशीच उरता आनी फॉर्म बी जे आसा ते फॉर्म बी ते ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट लायता की इट इज चेंज इन दीस आतां हितून खूब भशेचे जे न्यूजपेपराची बातमी येता तुमचे न्यूजपेपर येता हे न्यूजपेपर बातमी येता फक्त चेंज इन नेम न्ही आतां खुबशे लोक बेश्टे आपणाचें नांव घालता अँड ऑल दीस पीपल जशें लास्ट टायम सांगलें इन्क्वायरी केल्ली ऑल दीस पीपल डोंट डू चेंज इन नेम इट इज यूज फॉर वेरियस पर्पजीस थोडे गव्हर्मेंट सर्वंट अंडर द सेंट्रल एक्ट दे कॅन चेंज द नेम बाय नॉट चेंजिंग द बर्थ सर्टिफिकेट ओनली पुट इन अ गॅझेट इन अ न्यूजपेपर थोडे पासपोर्ट ऑफिसराचे जे आसा तेजे कायदे दुसरे आसा सो दोज कायद्या भितर सगळे न्यूजपेपर जे छापता जे चेंज इन नेम इट इज नॉट इन अ रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट सो ऑल चेंज इन नेम जे पेपराचे न्यूजपेपराचे पयशे दिन लोक छापता इट इज नॉट फॉर चेंजींग इन दर एक्चुअल नेम्स हे क्लियर मेसेज हांव सांगता येस आतां एका कायदो आमी लास्ट टायम असेंब्लीनूय चेंज केलो दॅट इज बींग इम्प्लिमेंटेड आमचे सब रजिस्ट्राराच्या ऑफिसान चेंज इन नेम करपाचे खूब आतां कमी जाल्ले आसा पूण जे पेपराचेर छापून हाडटा बाय पेड एडवर्टायजमेंट ही सगळी सब रजिस्ट्रार ऑफिसान वचना दे आर यूज फॉर वेरियस अदर पर्पजीस ना वेरियस अदर पर्पजीस जशें तुका सांगलां न्ही गव्हर्मेंट सर्वंट जे आसा ते गव्हर्मेंट सर्वंट तांकां पब्लीश केले जाल्यार दे कॅन चेंज देयर पेपराक ती नोटीस आसता ती ऑर्डर आसता तीच दिता न्हू ना तेचे आतां हांव चेंज करूंक सोदता ही पेपराचेर जर कोणूय जर आमी आतां लॉ एग्जामीन करपाकचे की न्यूजपेपराचेर जर कोणूय पब्लीश करता सो दे हॅव टू टेक द NOC फ्रॉम द रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट ते हांव आतां चालू आसा म्हजें करपाचें सो वी वील नो फॉर वॉट इज द पर्पज दे वॉन्ट टू डू सी हॅज सेड सेंट्रल गव्हर्मेंटाचो एक्ट एक आसा वेर गव्हर्मेंट सर्वंटाक जर नांव चेंज करपाक जाय बिकॉज ऑफ सम डिफिकल्टी दे जस्ट हॅव टू पब्लीश ऑन द न्यूजपेपर अँड पब्लीश इन द गॅझेट सो गॅझेट पब्लीश करप कोण करूं शकता तूंय करूं शकता सो ती लायता आनी तेजें काम जालें सो एक्चुली तो नांव चेंज करना पूण आपणाचे गव्हर्मेंट रिकॉर्डा भितर चेंज करता सो अशे खुबशे म्हाका आतां हे स्टडी करता तेन्ना ह्यो गोश्टी मेवल्या सो नाव वी वॉन्ट टू डू अ लॉ वेर कोणूय जर न्यूजपेपराचेर जर पब्लीश करता सो दे शूड इंटिमेट द रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट दॅट दे पब्लिशन NOC घेवपाक जाय सो दॅट द पर्पज इज डिफायन्ड आनी ताका गव्हर्मेंट स्किमीचो कसो मेळटा काय मेळना अशें नेम चेंज जाल्यार स्किमीचो फायदो कसलो स्कीम म्हणजे सोशियल वेलफेराचे त्या स्किमी खातीर चड करून करता ना ना पळय स्किमी कितें आसा नांव चेंज केलें म्हणजे 25,000 रेजिडेंट सर्टिफिकेट जाय 15,000 रेजिडेंट सर्टिफिकेट जाय खुबशे बाकीचे डॉक्युमेंट जाय तो स्किमीक ते लागतले पूण ते कितें करता तें म्हाका खबर ना पूण चेंज ऑफ नेम जे हांवें पळयलां की इतले न्यूजपेपराचेर पब्लीश जाता हे न्यूजपेपराचेर पब्लीश जाता ते टोटली हे चेंज ऑफ नेम आपणाचो बर्थ रजिस्टर बर्थाचेर चेंज करना सो ताका लागून आतां ते सगळे एक आमी लॉ डिपार्टमेंटान वेटींग चालू आसा आमी ओपिनियन घेता की सपोज जर कोण न्यूजपेपराचेर पब्लीश करता वी वॉन्ट टू से दॅट वी वील एग्जामीन इट फर्स्ट NOC घेवपाची रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचेर एंड पब्लीश सो दॅट नॉट दॅट शूड नॉट पब्लीश शूड पब्लीश बट विथ द रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट वेन न्यूजपेपर्स वील ऑल्सो हॅव टू टेक इट फ्रॉम देम दॅट NOC नाल्यार खंय तरी फक्त गव्हर्मेंटाचेर आनी रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाचेर ब्लेम करप चेंज इन नेम हे म्हाका दिसता वी वील हॅव टू कम टू अ लॉजिकल सोल्युशन वुमन अँड चायल्ड आनी केस डॉक्युमेंट हाडला पळय सगळे तितून तेजे सगळे डॉक्युमेंट घेतले आसतले तेन्ना घेता आसतना तुमी तेजे फोटो लावना तशे फोटो लावपाचो प्रश्न न्ही आयडेंटिटी डॉक्युमेंटेशनाचेर मॅरेज रजिस्ट्रेशन फोटोज नाच येत ना ना फोटोज येच ना तुवें आतां तूं लग्न जालें जाल्यार ना व्हेरीफाय तेच म्हणटा न्ही कसलो डॉक्युमेंट तेणें डॉक्युमेंट दिवना फेक दिवना अरे तूं समजना हांव सांगता तें अंडरटेकिंग दिला न्ही अंडरटेकिंग दिला तेन्ना एक पळय तें समजा न्ही डॉक्युमेंट जे आसा एका पयलीं विलेज पंचायत चिंबलाची ते आमची कंपल्सरी रेजिडंट सर्टिफिकेट लागता पळय मॅरेजी तेणें दिल्लें आसा तेन्ना दुसरी तेणें आपणाची खंयची तरी शाळाची सर्टिफिकेट दिल्या तेज्या नांवार 2 आनी ती नोटरायज करून दिल्या सो इट इज द ड्युटी ऑफ द नोटरी टू आयडेंटिफाय हिम सो तेन्ना नोटरायज घेता आमी बेश्टी घेयना
सो नोटरी आयडेंटिफायड दीस इज द सेम पर्सन. सो नोटरी करून दिल्ली आसा, 2 जाले. तिसरी जेन्ना तेणें दिल्या की तेणें एफिडेवीट दिला, ते एफिडेविटीन नोटरी केल्लें आसा. सो नोटरी हॅज टू आयडेंटिफाय विथ द सेम पर्सन. सो हे गोष्टी सगळे केल्ल्यो आसा, नोटरी केल्ली आसा. सो दीस इज द वे ही हॅज प्रोड्यूस हीज इन्कम टॅक्स पॅन कार्ड कॉपी. सो ह्यो गोष्टी ज्यो आसा ऑल इज डॉक्युमेंट्स आर देर इज नथींग रॉंग इन दॅट. सो नोटरायज डॉक्युमेंट जे आसा हे केल्ले आसा. सो हे आयडेंटिफाय केल्लो मनशाक एक तरी चिंबेल पंचायतीन दिला, तो रावलो 1 म्हयनो. आनी दुसरे तुजे रजिस्टर करपाक 1 मिनट, विलेज पंचायत साल्वादोर द मुंडो, एक पंचायतीक साल्वादोर मुंडोन दिल्या रावता म्हणून. सो दीज आर ऑल डॉक्युमेंट्स आर देर. सांग कितें जालें, कितें कोणाक रजिस्टर कशें करता सांग मरे. ना म्हाका ऑफिशियल कंप्लेन दी, हांव इन्क्वायरी करता. म्हाका दी, नाल्यार हांव तुजो कंप्लेन सू म्हणून घेता आनी इन्क्वायरी करपाक येता. अरे तो इंडिविज्युअली येयलो न्ही म्हाजे कडेन. तो इंडिविज्युअली येयलो म्हाजे कडेन. तुमी जर विचारता पळय ते रस्त्यार वयले खबऱ्यो. अरे पळय आयक रे. अरे तो आतां आसा पळय, मागीर तुमी नांव घेता म्हणटलो. तो आतां आसा पळय, तो आतां म्हाका सांगता की म्हाजे कडेन पयशे घातले. आय वील टेक हिज सिग्नेचर ऑन द लेटर आनी आय वील टेक ए सुमोटो. आय हॅव नो प्रॉब्लम. पूण हो रस्त्यार कोण सांगता अशें केलें ते कशें सुमोटो घेतलो. सो आतां हो पर्सनली तुजो पत्रकार म्हणटा म्हाजे पयशे घेतले. आय वील टेक इन माय कॅबिन, टायप हिज लेटर, टेक हिज सिग्नेचर एंड आय वील डू द कंप्लेन. नो प्रॉब्लम. आनी एक केस असली लाडली लक्ष्मी स्किमीचे 1 लाख मेळटा म्हणून एक डॉटर आणि मदर दोगांनी वांगडाच अर्ज केल्ले. हांवें पब्लीश केले. हें रजिस्ट्रेशन कशें जालें आवयचें? कसलें रजिस्ट्रेशन? 2012. हय, सी आवयनी गोंयान रजिस्ट्रेशन घ्या आवय गोंयान आनी डॉक्टरीचें म्हणजे तें लिगलीच जालें 18 वर्सांचें. म्हाका हे लक्षांत तूं आतां विचारता म्हाका जे डॉक्युमेंट दिले न्ही तशें म्हाजे कडेन आसा. पब्लीश केली म्हणून मागीर पयशे लक्ष्मी मेळपाक. लॉन्च केली पळय, हय जाणट्यांची लग्न रजिस्टर जायना मेळटा म्हणून ते चलयेचें लग्न रजिस्टर करता आसतना आवयन बापायन आपलें आपलें केलें. केलें अरे गोंयान पूण रजिस्ट्रेशन जें आसा तेका डॉक्युमेंटेशन लागता. एक डॉक्युमेंट खंयचो, तुजी रेजिडंट सर्टिफिकेट कोणें दिली अनमॅरीड म्हणून रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट दिता. मुस्लीम फॅमिली. अरे अरे तूं समजना. केली रजिस्ट्रेशन. ना रजिस्ट्रेशन जें आसा डॉक्युमेंट रजिस्टर करपाक सर्टिफिकेट वाचता न्ही तुमकां लक्षांत नासतलें. ही पळय सर्टिफिकेट दिल्या पळय, द सरपंच ऑफ विलेज पंचायत चिंबेल हेअर बाय सर्टिफाय विथ ऑनर ऑफ माय वर्ड दॅट ऑफ मुहम्मद शरीफ कोण इज अनमॅरीड, 24 years of son of Muhammad Rafiq Sheikh and residing at चिंबेल. अरे उलयता मरे. हां आवयचें ना ना हांव एग्जाम्पल सांगता तुका न्ही. सो तिका जर मॅरेज रजिस्टर करपाक जाय खंयचे तरी पंचायतीन ही अशें दिल्लें आसतलें बेज ऑन दीस डॉक्युमेंट रजिस्टर केली. तूं समजना कितें सांगता तें. अरे आवय लग्न जाली, हो लग्न जावना, हो लग्न रजिस्टर करपाक येयला, तर हो डॉक्युमेंट ताणें दिला आसतलो न्ही कोणें. सो तेका आतां इन्क्वायरी करूंक पडलें तूं अनमॅरीड कशी दिली ती. तूं समजलो न्ही. सो रजिस्टर डिपार्टमेंट जेन्ना हे डॉक्युमेंट सारके आसा तर ताका रजिस्टर करपाक पडटा. सो ह्यो गोश्टी जेन्ना तुका एग्जाम्पल दिला न्ही, आतां अनमॅरीड बरोवन सर्टिफिकेट दिल्या. सो कोणें दिली? हांवें दिली, आमच्या रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट दिली, चिंबेल पंचायतीन दिली. तशी दुसरी वाचता जाल्यार तुका हे पळय हेणें दिल्या साल्वादोर द मुंद पळय तो दुसरें तेच मनशाची विलेज पंचायत साल्वादोर म्हणून द सरपंच ऑफ विलेज पंचायत साल्वादोर म्हणून हर बाय सर्टिफायड विथ ऑनर ऑफ माय वर्ड दॅट कुमार हे सगळे अनमॅरीड. सो दे आर गिविंग द सर्टिफिकेट नो. सो बेज ऑन दॅट रजिस्ट्रेशन हॅपनिंग. तूं रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट कशें ब्लेम करूं शकता. जालें आतां विचार कितें आनी जालें दुसऱ्या टॉपिकाचेर वयचो. दुसऱ्या टॉपिकाचेर वयचो म्हजो आनी कसो आनी काय ना. बरें दुसरो जो इशू आसा आतां ऑनरेबल CMन आमकां ऑलरेडी जे आमी वन टायम सेटलमेंट स्कीम इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान केल्ली आनी वन टायम सेटलमेंट स्कीम करता तेन्ना हांव परतून रिपीट करता की गोंयान आमचे ऑलमोस्ट 7 lakhs कंज्युमर आसा. 6 lakhs वाडत आसता. सो अरावंड 6,85,000 आसा. ऑलमोस्ट 7 lakhs कंज्युमर आसा. आनी ते 7 lakhs कंज्युमरांतले 1,40,000 कंज्युमर्स आर नॉट पेईंग इन टायम. सो वी हॅव टू टेक एक्शन अगेन्स्ट दीस 1,40,000 कंज्युमर्स. आतां तांकां कोविडा खातीर आनी दुसऱ्या गोश्टी खातीर सो इंट्रस्ट लागलेलो ताका लागून आमी वन टायम सेटलमेंट स्कीम काडली. आख्खे डिसेंबर म्हयन्यांत चालू दवरली. आमकां कोणें फुडें येवं ना. आतां आनीक म्हयनो वाडयलो आनी आतां आमच्या डिपार्टमेंटांनी नॉर्मली अंडर JRC 3 म्हयने जर बील फारीक करना जाल्यार तांकां नोटीस सर्व करूंक पडटा.
15 दिसाची तूं फारी कर. आतां गोंयभर जे असले लोक आसा 1,40,000 खूब जाणांनी फे केलें उरल्या ते म्हाका एक्झॅक्ट स्टेटस ना, थोड्या दिसान तुमकां दितलो. पूण सगल्यांक 15 दिसाची नोटीस सर्व केली आनी आज गोंयभर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट डिस्कनेक्शन करता. इशू कितें आसा की आउट ऑफ 7 lakh कंज्युमर्स एप्रॉक्सिमेटली 1,40,000 कंज्युमर फारीक करना. जाल्यार हांव सारको टायमार फारीक करता हो तूं सारको फारीक करता, तूंय सांगतलो ते करना म्हण हांवूय करना म्हण म्हाजें. सो दीस इशू हॅज टू बी फिनिश्ड. म्हण आज गोंयभर डिस्कनेक्शन चालू आसा. म्हणजे म्हजें रिक्वेस्ट आसा लोकां कडेन की OTA स्कीम 31st पासून आसा. कायंडली लॉग इन टू द स्कीम आनी एप्लाय करून जे एरियाज मायनस करून आपले जे प्रिंसिपल भरा. नाजाल्यार फाल्यां फोन करप की म्हाजें डिस्कनेक्शन करता, म्हाजे कडेन हें ना तें ना, ही गोश्टी जावंक शकना. हो टॅक्स न्ही, हो एक आमी जर तूं पयशे फारीक करना जाल्यार दुसरे कडेन करून आमकां दिवंक पडटा. ना दुसरें जें आसा टॅक्स आसता. टॅक्स म्हळ्यार गव्हर्मेंट टॅक्स लायता, जशें रोड टॅक्स लायलो सो आनी कसलो टॅक्स लायता. हे टॅक्स न्ही, हेका हे एनर्जी चार्जीस आमकां दुसरे कडल्यान काडून ते आमकां फारीक करूंक पडटा. नाजाल्यार हे 1,40,000 लोकांक लागून बाकीचे जर आमी फारीक करना जाल्यार दुसऱ्यांची लायटी कट जातल्यो. ऑटोमॅटिकली पावर डिस्ट्रिब्युशन कंपनी आमच्यो लायटी ऑफ करतल्यो. सो वी हॅव स्टार्टेड स्ट्रिक्ट एक्शन. हांव लोकां कडेन तुमच्या माध्यमांतल्यान लोकांक रिक्वेस्ट करता की हे स्किमींतलो भाग घ्या. हे प्रिंसिपल अमावंट तुमकां 1 इन्स्टॉलमेंट 2 इन्स्टॉलमेंट 3 इन्स्टॉलमेंट 4 इन्स्टॉलमेंट 5 इन्स्टॉलमेंट 6 इन्स्टॉलमेंट दिल्ले आसा ते भरपाक जाय. नाजाल्यार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हांवें आनी गोवोरमेंटान सांगलां आनी सगळ्याची डिस्कनेक्शन आमी चालू केल्लें आसा लास्ट 2 दिसां. आनी येता ते थोड्या दिसांनी टोटल डिस्कनेक्शन जावपाचो प्रयत्न आमी करतले हू आर नॉट पेईंग प्रॉपरली. सो दीस इज अ रिक्वेस्ट टू आमचे गोंयकार भावा भयण्या की फारीक करा. नाजाल्यार एटलिस्ट तो रिक्वेस्ट घाला की आमी इन्स्टॉलमेंटूय फारीक करता. तुमचे खातीर हांव ही सुविधा केल्ली आसा. दुसरी गोश्ट जशें ऑनरेबल CMन सांगलां आमी मिनिस्टरान एवरी कॉन्स्टिट्युएन्सीन पंचायतीन वचपाक जाय. सो म्हाजें फर्स्ट दौरो 19 जानेवारी आमचे काणकोणा कॉन्स्टिट्युएन्सीन जातलो आनी हांव लोकां कडेन मागता ते विलेजीचे लोकांनी तेणी येवचें. आगोंदा सकाळीं 10:30 पंचायतीन आसतलो. 19th January ट्यूजडे. ऑनरेबल MLA लोकल आसतलो आनी बाकीचे कडेन आसतले. आनी आगोंदा सकाळीं 10:30 पंचायतीन, म्युन्सिपालिटी 11:30, शिस्तल पंचायतीक 12:30, गांव दोंगरी पंचायतीक 2, खोतीगांव पंचायतीक 3, पैंगणी पंचायतीक 4, लोयले पंचायतीक 5. म्हणजे आख्खो दिसभर ते आसून लोकांचे कसले कसले विशय आहा इलेक्ट्रिसिटी वा आनी कितें आमचे गोवोरमेंटाचे हे विशय आमी फुडें व्हरपाचो प्रयत्न करतले. अशें करून आख्खे आमचे 40 कॉन्स्टिट्युएन्सी सोडून म्हजी 39 कॉन्स्टिट्युएन्सी आमी दौरो जातलो. सो हो दौरो आमी चालू केल्लो आसा फ्रॉम काणकोणा तालुका. सो तुमच्या माध्यमांतल्यान हांव लोकां कडेन रिक्वेस्ट करता की जे जे पंचायतीन हो इशू आसा, आगोंदा पंचायत, आमचे काणकोणा म्युन्सिपालिटी, शिस्तल पंचायत, गांवदोंगरी पंचायत, खोतीगांव पंचायत, पैंगणी पंचायत, लोलये पंचायती, लोकांनी थंय येवन पंच सरपंच सगळ्यांनी येवन आपणाचो विशय थंय सुट आउट करून घेवचो. देव बरें करूं. आता विचारा. Yep. Now that health minister said that he doesn't want IIT in his constituency, लोकांची मागणी आज सांगे कुडचडे ह्याच्या भागात IIT येवची म्हणून तुमचें कितें म्हणणें? पळय, जेन्ना काणकोणा जेन्ना ही IIT तेन्ना जो इशू जाल्लो तुमकां सगळ्यांक खबर आहा. मनोहरभाई पर्रीकर आशिल्लो तेन्ना हांवें 9 लाख स्क्वेअर मिटर आयडेंटिफाय करून आमी बाईक दिल्ली आनी तेन्ना तो प्रोसिजर चालू जालो. थंय लोकांचे बारीक इशू आशिल्ले, वी वर ट्रायंग टू सेटल इट आनी ताका टायम लागतालो. म्हूण थंय तेन्ना कॅबिनेटाक हांवूय आशिल्लो. डिसिजन घेतलें की थंय टायम लागता आनी थंय सरकाराची 14-15 लाख जमीन आसा. 11 लाख स्क्वेअर मिटर 10 लाख स्क्वेअर मिटर तांकां डायरेक्ट दिवंक मेळटा. म्हूण तो डिसिजन जावन तेणी शिफ्ट केलो. आतां ते ऑनरेबल CMन हो म्हाका आजुनूय लोक म्हाका पुतू विचारता की तुमी IIT हे सायडीन कित्याक हाडना. सो विशय इज स्टील नॉट डिसायडेड, बट डिसायड जालो जाल्यार आय वील वेलकम IIT इन आवर कॉन्स्टिट्युएन्सी. पीपल ऑफ माय कॉन्स्टिट्युएन्सी वील वेलकम IIT इन आवर कॉन्स्टिट्युएन्सी. देर इज नो इशू. कितें आसा थोडेचे इशू आसतले बारीकशे, ते कशें सेटल करपाचे हांव मेळोन लोकां कडेन सेटल करतलो. That I am not saying, that you are saying. I have said what I have to say. No, that you are saying, I am not saying. I have said what I have to say. Ani कितें आसा question?
पळय साहेब पळय वी आर ऑल इन अ डेमोक्रेटीक कंट्री. वी कॅन मेक ऑल आवर स्पिचीज आनी कितें कोणाचें उलोवपाचें. विश्वजीत बाबाक दिसलें की ताणें स्टेटमेंट करपाक जाय. तो गव्हर्मेंट कितें आसा, ऑनरेबल चीफ मिनिस्टर आसा, आमचे बाकीचे लोक आसा. हांव नोबडी टू टेक एक्शन ऑर टू डू हें तें हांव डिसायड करपी कोण ना. पण हांवें तुवें IITचो विशय विचारलो, हांवें म्हजो स्पश्ट मत दिलां आनी जो IITचो विशय आहा म्हज्या मतदारसंघात आनी सगळ्या मतदारसंघात लोक वेलकम करता. आनी ऑनरेबल CM जेन्ना डिसिजन घेता तेन्ना ऑनरेबल CMाक हांव मेळटलो. आज पासून डिसिजन कांय जावना. सो इट इज व्हेरी इमॅच्युअर म्हजेर स्टेटमेंट करपाक. So sir, I just repeating your statement. Parliament misquote kalam now. You said that Vishwajit Rane himself said that he wants to take the IIT to. No. तुझे चुकता. No, earlier. No. Listen to me. No, I'm correcting. लेट जाता म्हणून तुमची कॉन्स्टिट्युएन्सी लेट जाता म्हणून आपण व्हरता म्हणून त्याने स्वतः सांगितलं. ना हे चुकता तुझे. हांवें कितें सांगलें तें आयक. कॅबिनेटान डिसिजन जालें की कुडचड्यार जे सांगे वागारान कॅबिनेटान डिसिजन जालें. हांव एकट्याचें कोणाचें नांव घेवना. तूं बेश्टें म्हज्या तोंडांतलें उतरां काडूंक शकना. क्लियर आसा, रिकॉर्डिंग आसा. कॅबिनेटान डिसिजन जालें की IITचो प्रेशर आसा बेगीन करपाक जाय. तर तो इशू तुमचे ते सायडीचो भागांतलो इशू सॉर्ट आवट जायना जाल्यार गव्हर्मेंटाचो हांगा इतलो लाखाचो जमीन आसा थंय आमी शिफ्ट करया. ते कोणें सांगल्या, इंडिविज्युअली सांगल्या ना. कॅबिनेटान डिसायड जालें की IIT नाल्यार म्हणटा गोंयची भायर वयता. So that is why they are cancelling the IIT. So that is a decision taken by the cabinet that time that to give land. आता तितू इश्यू आशिल्ले नाशिल्ले तेजे हांव उलोवंक शकना. So cabinet had taken a decision. म्हज्या मतदारसंघात मरे तसोच इश्यू जालो गार्बेज प्लांटाचो. म्हज्या मतदारसंघात ते लोक म्हाका म्हणटाले की तुज्या मतदारसंघात जाता 20 टन ते 30 टन. आतां तूं 100 टनाचो प्लांट कित्याक घालता? अरे हांव उलयता, तुका विचारलें ना रे. तूं विचारता तूं कितें उलयता मदीं? हांव स्टेटमेंट दिता मरे, मागीर विचार मरे. सो म्हज्या मतदारसंघात हो इश्यू जालो. आज म्हज्या मतदारसंघात तेच लोकांनी पब्लीक हियरींग जेन्ना कन्विन्स केले आमचे समजगायचे लोक आनी त्या लोकांनी आज 100 टनाचो प्लांट आमी ऑगस्टान आमी इनॉग्रेट करता. अशेंच न्ही सेलावली लोकांनी जर धरणां करता तेन्ना आज कुर्डी गांव खूबशे गांव बुडल्या. अशें जर विरोध केले तर सावथ गोवा आज ड्रिंकींग वॉटर पायपलायन आसनासली. सो हेजेर तूं म्हाका क्वेश्चन करता, तूंच क्वेश्चन कर, तुजोच तूं आन्सर दी. आनी कितें आसा? थँक्यू व्हेरी मच.